सुंदर ते ध्यान उभे विटेव 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 करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे आवडे निरंतर हेती ध्यान आवडे निरंतर हेती ध्यान तुळसी हार गळा कासे तुळसी हार गळा कासे आवडे निरंतर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणी तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तू का म्हणे माझे ती सर्व चुका तू का म्हणे माझे ती सर्व चुका तू का जय जय राम 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 ज
जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी हरी जय जय राम 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 कृष्ण पाहतलोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा जोडी म्हणून विठ्ठली आवडी हो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी ओ हा विठ्ठल बरवा ओ हा माधव बरवा
तव आहे प्रारब्धा अधीन तव आहे प्रारब्धा अधीन देह तव आहे प्रारब्धा अधीन तव आहे प्रारब्धा अधीन याचा मी काशीन वाहू भार याचा मी काशीन वाहू भार याचा मी काशीन वाहू भार सर्व माझा काळ तुझी सर्व माझा काळ दिविराज सर्व माझा काळ तुझी सर्व माझा काळ दिविराज काया वाचा मनी चित काया वाचा मन विचित काया वाचा मन विचित लाभतो न दिसे यावुनी दुसरा लाभतो न दिसे यावुनी दुसरा आणि कदा तारा येणे जळणे आणि कदा तारा येणे तुका म्हणे आलो सोसित संकटे तुका म्हणे आलो सोसित संकटे माझे मुखटे आहे देवा सर माझा काळ तुझी सर माझा काळ तुझी या चिंतन काया वाचा मने इच्छित असे हो रकुमाई हो पार कुमार हो पार कुमाई हो पार कुमाई हो पार कुमाई हो पार कुमाई हरि 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 ढोपार कुमाई हरि 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 ढोपार कुमाई हरि 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 ढोपार कुमाई हरि देह तब आए देव तब आहे प्रारब्धाधीना देह तब आहे देव तब आहे देव तब आहे देह तब आहे देह तब आहे देह तब
प्रारब्धा अधीन देह तव आहे देह तव आहे याचा मी कासीन वाहू भार याचा मी कासीन वाहू भार याचा मी कासीन वाहू भार आजर सर माझा काळ चिंताने सर माझा काळ सर माझा काळ सर माझा विठ्ठला विठ्ठला देह तव आहे प्रारब्धा अधीन याचा मिकाशीन वाहू भार सर्व माझा काळ तुझिया चिंतने काया वाचा मनी इच्छितसो लाभ तो न दिसे याहुनी दुसरा अनेक दातारा येणे जन्मे सर्व माझा काळ तुझिया चिंतने काया वाचा मनी इच्छितसे तुका म्हणे आलो सुसीत संकटे मी माझे ओखटे आहे देवा सर्व माझा काळ तुझिया चिंतने काया वाचा मनी इच्छितसो लोकाभिरामं
रणरंगधीरं राजीवनेत्रं मृगोंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची या सुता चरणावरी ठेवो निमाथा साष्टांगाता दंडवत पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका। देह तव आहे प्रारब्धा अधीन याचा मिका क्षीण वाहू भार सर्व माझा काळ तुझिया चिंतने काया वाचा मने इच्छितसे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग। येचे या भूतलावर तो मामा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री विश्व वंदे देव वंदे संत वंदे महाराष्ट्र भूषण पंचम वेद निर्माते अलंकापूर निवासी ज्ञानीश प्रिय तुकोबरा यांचा गात्यातील 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठांतरातला असणारा हा अभंग आहे। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार। कशा निमित्ताने कीर्तन सेवा उपस्थित तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापणाची कल्पना असली तरीही सांगणं हे माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं। या न्यायाने तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण सध्या आपल्यात हयात नसणारे वैकुंठवासी बेस द्या बेस बापूसाहेबजी लाडबाजी माने पाटील यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन सेवा आहे। त्यांचा संपूर्ण माने परिवार त्यांचे दोनही सुपुत्र श्रीयुत अशोकरावजी बापूसाहेबजी माने चंद्रकांतजी बापूसाहेबजी माने या माने परिवाराच्या वतीने आमचे परमार्थ प्रेमी आमचे मामा माधवरावजी माने यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। या अनुषंगाने उपस्थित सर्व गुणीजन मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य कीर्तनकार छोटे छोटे बाल भजनी मंडळ माने परिवाराचे आप्त इष्ट मित्र मंडळी माझ्या माता मावल्या तुम्हा सर्वांना नारदाच्या गादीहून साष्टांग दंडवत करून माझ्या सेवेला प्रारंभ। विठाला
आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी प्रारब्धाचं गणित आपल्या समोर सांगून टाकलेलं आहे का? येणं आणि जाणं हा संसाराचा नियम आहे. ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस जगाचा निरोप घ्यायचा आहे. मी नेहमी सांगत असतो, मरण या क्षेत्रामध्ये वशिलेबाजी चालत नाही. बाकी कोणत्याही क्षेत्रामध्ये वशिलेबाजीशिवाय काम होत नाही का? पण मरणाच्या बाबतीमध्ये व्यंकू महाराज आहे का वशिला? आहे महाराज. कितीही मोठा वशिला असू द्या, पण तिथं या वशिल्याचं काम चालत नाही. मी नेहमी सांगून जातोय, देवाच्या राजाला युद्धामध्ये मदत करणारा अयोध्येचा राजा दशरथ होता आहे का? देवतांच्या युद्धामध्ये देवतांना मदत करण्यासाठी स्वर्गामध्ये अयोध्येचे सम्राट राजे दशरथजी जायचे आहे का? युद्धामध्ये सहकार्य करायचे. आणि म्हणून राजे दशरथ स्वर्गात गेल्यानंतर देवाचा राजा इंद्र ताडकून आपल्या सिंहासनावरून उठायचा आणि राजा दशरथाला आपल्या सिंहासनावर बसवायचा. एवढा मोठा वशिला होता राजा दशरथाचा. पण तरी सुद्धा राजा दशरथाला वशिल्यानं मरण चुकवता आलं नाही आहे का? नाही आलं. उलट आपण भाग्यवान आहोत. आमचे बापूसाहेबजी माने पाटील भाग्यवान आहेत. त्यांची दोनही मुलं आहेत. अरे पण ब्रह्मांडाच्या मालकाच्या बापाला शेवटच्या वेळेला 4 मुलं असताना सुद्धा पाणी पाजायला कोणी नव्हतं महाराज. पाणी पाजायला कोणी नव्हतं. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा दशरथ, पण पाणी पाजायला शेवटच्या वेळेला कोणी जवळ नव्हता आहे का? किती मोठा वशिला होता राजा दशरथाचा. अरे ज्याच्या पोटच्या मुलाच्या हातामध्ये खंडाळी गाव नाही महाराज, अहमदपूर तालुका नाही, लातूर जिल्हा नाही, महाराष्ट्र नाही, हिंदुस्तान नाही, ओ विश्व. याच्या पुढे सांगू, झाडाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही, एवढी सत्ता आहे. बबन मामा कुणाची? त्याची दशरथाच्या मुलाची आहे का? मी सांगत नाही. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्री आपुलिया. असा विश्वाचा निर्माता, विश्वाला निर्माण करणारा, ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र ज्याचा पुत्र होता, त्या राजा दशरथाला सुद्धा वशिल्याने मरण चुकवता आलं नाही. अशोक मामा आलं का? नाही महाराज. अजून मी मोठा वशिला सांगतोय का? अरे आपल्या गुरुचा गेलेला मुलगा सुद्धा ज्याने परत आणून दिला, गुरु मातेला दिलेलं वचन पूर्ण केलं, गेलेला मुलगा परत आणला गुरुवाचा. हो संदीपान, हो गुरुदेवाचा आहे का? पण त्याच द्वारकाधीशाला त्याचा भाचा युद्धात गेलेला परत आणता आला नाही. आला नाही महाराज का? मातुलो यश्य गोविंदम पिता यश्य धनंजया. अर्जुना सारखा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी ज्याचा बाप होता
आणि द्वारिकेच राज्य स्थापन करणारा द्वारिकाधीश ज्याचा मामा होता भगवान श्रीकृष्ण, त्याचा भाचा अभिमन्यू कुरुक्षेत्रावर रक्ताच्या थारोळ्यात पडला महाराज. आमचा मामा हो 90 हाणून येणारा. काही अर्थ आहे का माधुमामा काढायचा? आमच्या मामाला कळणं चालायचं रोड नाही का, आम्ही मामाच्या जीवावर उड्या मारतो. कुठला मामा तू? तो ब्रह्मांडाचा मालक मामा होता, द्वारिकेचा हो राजा. त्याचा भातचा रक्ताच्या थारोळ्यात पडला, त्याला जावं लागलं. तर तुमचं आमचं कुठे घेऊन बसलात आहे का? म्हणून ज्याचा जन्म झालेला आहे त्याला एक दिवस जावं लागणार आहे. कुणीही असो, कुणी असो. आएगा सो जाएगा राजा रंग फकीर, कितने सिंगा पर चले, कितने पहने जंजीर. येथे उरो नाही आने अवतार, येरते पामर जीव किती. उपजल्या पिंडा मरण सांगाती, उपजती मरती सवेचिती. ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस प्रत्येकाचा असू द्या, कोणी असू द्या, जावं लागतं. हे मी सांगत नाही, अनेक प्रमाण आहेत, अनेक प्रमाण. 10 अवतार संपले इथं. किती अवतार? किती? हा मुख्य अवतार येते उरून आहे का? अरे देवा दिकाला जावं लागलं या जगाचा निरोप घेऊन आहे का? तुम्ही आम्ही कुठं आहेत? प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला जायचंय. पण जीवन जगत असताना कधी जायचं हे आम्हाला माहित नसतं. म्हणून हात जोडून विनंती करतो आहे का तुम्हा सर्वांना, खाल्ल्याला घास गिळणं सुद्धा आपल्या हातात नाही आहे का? कारण काल परवा 1-2 महिन्याखाली एक व्हिडिओ सोशल मीडियावर गाजत होता आहे का? माधुमामा 2-3 हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. हॉटेलमध्ये भोजनाची ऑर्डर सांगितली. ऑर्डर येईपर्यंत गप्पा चालल्या होत्या. हसू हसू गप्पा चालू आहे, चर्चा चालू आहे. इतक्यामध्ये ऑर्डर आली. त्या वेटरनं ताट वाढले, ताटामध्ये पदार्थ टाकले. एकानं चपातीचा तुकडा मोडला, हातात घेतला, भाजीमध्ये चपाती बुडवली. घास घेण्यासाठी तोंड उघडलं आणि घास न घेता जाग्यावर गेला. एका जाग्यावर गेला माणूस. व्हिडिओ अजूनही बऱ्याच जणांजवळ असेल. वाटलं होतं का त्याला? अरे हसू हसू चर्चा चालू होती का? क्षणभंगुर हे जाय न कळता, घास गिळी सत्ता नाही हाती आहे का? आणि म्हणून जीवन जगत असताना जीवन असं जगलं पाहिजे. अरे गावाच्या भावाच्या देवाच्या कामाला आलं पाहिजे आहे का? जो देवाचं गावाचं भावाचं खातो त्याचं कधी चांगलं होत नसतं आहे का? आणि जो देवाला भावाला खाऊ घालतो त्याचं अख्खं गाव विरोधात गेलं तरी चांगलं झाल्याशिवाय राहत नसतं आहे. ज्यांची आज गोड जेवणाची ही सेवा करतोय मी. आमच्या माधवमामानं सांगितलं, म्हणले महाराज आमच्या महादेवाच्या मंदिराला फार मोठं योगदान बापूसाहेबजींचं होतं बरं का. फार मोठं आहे का? खरंच सांगू, आपली व्यक्ती आपल्याला मरावी असं वाटतच नसतं महाराज. बाप म्हातारा असू द्या, पांढरे केस झालेले असू द्या, सुरकुत्या पडलेल्या असू द्या, डोळ्याला चष्मा असू द्या, पण जोपर्यंत आपला बाप काठी हातात घेऊन दारात खुर्चीवर बसून असतो ना, तोपर्यंत घराला वजन असतं. आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या बापाचा आगळा वेगळा आधार असतो महाराज. बाप काम नका करू द्या काही, पण जोपर्यंत बाप घरात खुर्चीवर बसून आहे तोपर्यंत त्या घराला वजन आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या बापाचा
आधार असतो. अरे एकदा तो बाप निघून गेला ना, आधार कायमचा संपतो आणि घराचं वजन कायमचं निघून जातं. एवढा मोठा धक्का बाप गेल्यानंतर असताय का? बाप गेल्यानंतर असताय का? अरे आपल्या मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो बैलासारखा राब 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 राबणारा बाप असतोय का? रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाचं काढ, रक्ताचं पाणी करून राब राब राबतो. स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवतो. पोटच्या लेकराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तो बाप पायामध्ये तुटक्या चपला घालीन, फाटके कपडे घालीन, अरे उपवासी राहील, राब राब राबेल, कर्ज भाजारी होईल, बेघर होईल तो बाप. वेळ प्रसंगी बाप लेकरासाठी भूमिहीन होतो, पण लेकराचे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नसतो. एवढा मोठा आकाशाच्या उंचीचा जीवनामध्ये फक्त बापच असतो. ऐका, बाप असतो. तो बाप एकदा निघून गेला ना, मग कळत असतं बाप काय असतं. माधू मामा खरं सांगू, तुम्ही बाप झालात, मी बाप झालो, पण खरं सांगू का, जोपर्यंत बाप झालो नव्हतो ना, तोपर्यंत मलाही बापाचं महत्व कळत नव्हतं. तेवढं आहे का? पण आज कळतंय बाप झाल्यानंतर बाप काय करत असतो. ऐका, आज मी कीर्तन करतोय, तुम्हाला बरं वाटतं. आमचे बाबूराव मामा आले, अफगाणीस पाय धुवून दक्षिणा देऊन पाया पडतात. शेजारच्या संचाला वाटतं महाराज लोकांची मजा आहे. पण आज आम्ही 2 महिने झालं मांडी घालून जेवण माहीत नाही आम्हाला. मांडी घालून जेवण माहीत नाही गोविंदराव. गाडीमध्ये खायचं आणि पळायचं. हे कोणासाठी करते माणूस? मी असो तुम्ही असो, लेकर बाळासाठीच करत असते महाराज. सगळं सर्व प्रपंचासाठी आहे. ही धावपळ एवढी आहे. काय काय म्हणतात महाराज अहो 2 कीर्तन कमी करा. त्यांना म्हणलं दादा तसं नसतं. चांगलं दिसलं शेजारीचं माणसाला नको वाटतंय का? तसंच आहे. प्रत्येक बापाचं सांगतो. आमच्या मोतीराम महाराजांना प्रमाण दिलं बघा. बाप करी जोडी लेकुराची वोडी, आपुली कुरवंडी वाळवणी, एकाएकी केला मिराशीचा धनी, एकाएकी केला मिराशीचा धनी. आणि म्हणून जीवनभर ज्या बापानं महाराज आपल्यासाठी काबाड कष्ट केले, कुणाकुणासाठी झटला नाही बाप महाराज. पण तो बाप गेल्यानंतर कळत असतो. म्हणून तो बाप गेल्यानंतर सामान्य कुणालाच वाटत नसतो. बाप गेल्यानंतर बाप डोंगरासारखा वाटतो, डोंगरासारखा. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, आयुष्यभर नशिबासी झटला, आयुष्यभर नशिबासी झटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. मग वाटतं महाराज माझ्यासाठी तू पंढरी, माझ्यासाठी तू पंढरी, माझ्यासाठी तूच काशी. बाप गेला दूर देशी, हो बाप गेला दूर देशी, बाप गेला दूर देशी, बाप गेला दूर देशी. हो मग म्हणतं माणूस माझ्यासाठी बाप कोण होता? अरे हे सगळं इकडं होतं. माझी पंढरी, माझी आळंदी, माझा बाप होता. पुन्हा वाटतं महाराज जिवंत असताना केवढा मोठा आधार असतो तो बाप आहे का?
सदा राहिला आधार तुझा हात माझ्या पाठी, सदा राहिला आधार तुझा हात माझ्या पाठी. बाप्पा राहिली रे तुला एक मारायाची मिठी, माझ्यासाठी तू पंढरी, माझ्यासाठी तू पंढरी, माझ्यासाठी तूच काशी. बाप गेला दूर देशी, हो बाप गेला दूर देशी. अरे जोपर्यंत जीवन असतं, जीवनामध्ये पहा तुम्ही सुद्धा, आम्ही व्यवहारामध्ये जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये किरकोळ संकट आले, आम्हाला बाप कधी आठवत नसतो. ऐका, किरकोळ संकट आला यंकू महाराज, बाप आठवतो? नाही आठवत. बाप कधी आठवतोय? अरे चालता 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 पायाला ठेस लागली तर मुखातून शब्द आई ग येत, काटा टोचला आई ग, कुणी मारलं आई ग, शाळेमध्ये गुरुजीने हो छडी उगारली आई ग म्हणत माणूस. पण खरंच सांगू का, जेव्हा हायवे क्रॉस करत असताना तुमचं लक्ष नसताना अचानक तुमच्या समोर 120च्या स्पीडने एखादी गाडी आली, करकचून ब्रेक दाबून थांबली, दोन्ही हात वर होतात, मुखातला शब्द एकच असतो, अरे बाप रे, अरे बाप रे. ऊसाला पाणी देताना अचानक भला मोठा साप तुमच्या समोर फडी काढून दिसल्याबरोबर हात वर होऊन कोणता शब्द आहे? अरे बाप रे. नुसता बाप नाही मारा, अरे बाप रे. का? किरकोळ संकटाला आई आठवते प्रत्येकाला, पण जीवनात जेव्हा जेव्हा भयानक संकट येतात तेव्हा प्रत्येकाला आपला बाप आठवत असतो, कारण त्याला विश्वास असतो डोंगरा एवढं संकट असलं तरी त्या संकटातून बाहेर काढणारा या जगामध्ये फक्त माझा बाप आहे का, म्हणून बापाची आठवण येत असते. ऐका, आज आमचे बापू साहेबजी निघून गेले महाराज. त्यांच्या फोटोकडे बघितल्यानंतर असं वाटतं शेवटच्या श्वासापर्यंत जसं गुरुवर्य वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूरकर मोठ्या मालकाने शेवटच्या श्वासापर्यंत पंढरपूरची वारी केली आणि शेवटचा श्वास जगाच्या मालकाच्या कुशीमध्ये वाळवंटात सोडला आहे का. त्या बाबांचा फोटो आणि बापूसाहेबजींचा फोटो जर शेजारी लावला तर नवीन माणसाला ओळखायला सुद्धा येणार नाही यातले मारुतराव महाराज कोण आहेत आणि बापूसाहेबजी कोण आहेत. ऐका, एवढा मोठा रुबाबदार फोटो आहे. ऐका, एवढा मोठा नाही, पण त्यांच्या संपूर्ण माने परिवाराला आज त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नसते. ऐका, आठवण आठवण क्षणाक्षणाला येत असते. ऐका, म्हणून नेहमी सांगत असतो, गए हुए कभी आते नहीं, लेकिन उनकी याद आती है, उनकी याद आती है. खरं सांगू माधू मामा, आईपेक्षाही काकणभर जास्त प्रेम बाप करत असतो बरं का. कोण करतो? बाप करतो. मला माहिती आहे तिकडं बसलेल्या त्या माता मावल्या लांब असल्या तरी लाल डोळे करीत असतील माझ्यावर ऐकून, पण त्यांना विचारा, अरे 2 मिनिट डोळे बंद करा आणि तुमचा जन्मदाता बाप आठवा, मग कळेल तुम्हाला खरंच आहे
हो, माईपेक्षा काकांवर जास्त प्रेम हे बापाचं आहे का बापाचं? अरे एखादा बाप एवढ्या दगडाच्या हृदयाचा असतो, एकुलता एक मुलगा गेला तरी रडत नसतो महाराज, रडत नाही. काही काही बाप असे आहेत एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारे बाप आहेत. पण गोविंदराव खरं सांगू, कितीही दगडाच्या हृदयाचा बाप असू द्या, 20-22 वर्षाची मुलगी लग्न मंडपामध्ये भाशिंग बांधलेली, जेव्हा शहनाईचे स्वर चालू होतात आणि त्या मुलीला वाट लावण्याची वेळ येते ना, तेव्हा तो बाप कितीही मोठा दगडाचा हृदयाचा असू द्या, पण भिंतीवर टेंगूळ येईपर्यंत मुंडकं बदलून रडल्याशिवाय राहत नसतो आहे का? एवढं बापाचं प्रेम असतं मुलीवर, असतं महाराज. कन्या जब घर छोड़ तो बाप की भलाई जाती ना. म्हणून मुलीवर काकांवर जास्त प्रेम मुलापेक्षा बापाचं असतं. आणि म्हणून मुलीला बापाच्या भेटीत आनंद असतो, तसं बाप गेल्यानंतर मुलापेक्षाही जास्त दुःख बापा मुलीला होत असतं आहे का? मुक्ताई 9 वर्षाची होती. माधवराव किती वर्षाची आहे? 9 वर्षाची. ज्या वेळेला ज्ञानोबाराई समाधी घ्यायला निघाले, एक हात माझ्या जगाच्या मालकाने धरला होता ज्ञानोबाराईचा आणि दुसरा निवृत्तीनाथांनी धरला होता. समाधी बसण्यासाठी घेऊन जात होते. त्यावेळेला सर्वात मोठा दुःखाचा डोंगर कोसळला तो मुक्ताईवर. सोपान काकाच्या गळ्याला बिलगून रडू लागली. समजूत काढायला ब्रह्मांडाचा मालक आला. मुक्ते, काय देवा रडू नको ग. खरं सांगू देवा, मी लहान होते रे, सर्वात लहान होते ना. हो, मायबाप तर माझे इथूनच गेले रे सोडून, इथूनच गेले. हीच चाक आहे बघ. झोपेत टाकून गेले आम्हाला, कळत नव्हतं रे देवा. पण मायबाप गेल्यापासून आजपर्यंत माझ्या ज्ञान दादानी मायबापाची आठवण येऊ दिली नाही रे, येऊ दिली नाही. मुक्ताबाई सांगत होती ऐका बापाचं. तात आणि मात गेले ते येथून, तेव्हा मी लहान पांडुरंगा. माये बापे आम्हा त्यागिले जिव्हा, हो ऐसे दुःख तेव्हा झाले नाही. मुक्ताई सांगत होती बापाचं ऐका. मी का सांगतो, अरे आधी शक्ती होती, पण जाताना ब्रह्मांडाच्या मालकाला मायबापाची आठवण करून देत होती ऐका. हे प्रेम असतं, प्रेम जीवनामध्ये. म्हणून ह्या व्यक्ती गेल्या ना, पुन्हा मिळत नसतात दादा ऐका. बाकी सगळं मिळायला लागलंय, पण आशीर्वाद देणारा बापाचा हात कायमचा निघून गेला ना. आता आमचे अशोक मामा असतील, चंद्रकांतजी असतील, तिकडंच घर आहे ना, आपण गेलतो एकदा. त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं नाव होईल, आखी खंडाळी त्यांचं कौतुक करीन, अहमदपूर तालुका त्यांच्या पाठीवरून शाब्बासकीची थाप टाकेल. पण बाबूराव मामा खरं सांगू का, जे प्रेम बापूसाहेबजी यांच्या शाब्बासकीमध्ये होतं ना, ते नरेंद्र मोदीच्या सुद्धा नाही ऐका. पुत्राच्या विजयी पिता संतोषतच आहे ऐका. पण जोपर्यंत त्यांचा आमचा ऋणानुबंध होता, तोपर्यंत आमची सोबत होती. ऋणानुबंध संपला, जावं प्रत्येकालाच लागतंय. कारण हा जीवनरूपी प्रवास आहे. प्रवास म्हटलं की जिथपर्यंत तिकीट तिथपर्यंत ठरलेला आहे. तिकीट संपलं की प्रवास संपत असतो. या न्यायाने
वैकुंठवासी बापूसाहेबजी माने पाटील यांचं तिकीट संपलं म्हणून त्यांचा इहलोकाचा प्रवास संपला, ते परलोकात निघालेत. पण आजचं हे चित्र पाहून ते जिथं असतील तिथून त्यांना आनंद अश्रूच्या डोळ्याला धारा लागले असतील आणि ते दोन्ही सुपुत्राला आशीर्वाद देऊन म्हणत असतील, जीवनभर जे काही केलं होतं त्याचं फळ मला आज या चित्र पाहून हा सोहळा फोन मिळाला आहे का. आशीर्वाद देत असतील, आशीर्वाद. मी सांगत नाही महाराज. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. हो कल्याण इच्छिती तया कुळा. ज्या बापाची प्रॉपर्टी आम्ही खातो तो बाप गेल्यानंतर त्याच्यासाठी जर असं आमच्यानं हे करणं होत नसेल तर ते आशीर्वाद देणारे हात यंकू महाराज काय करतात. करीती पितर पुत्र दादा, पुत्र दादा. पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. ते आशीर्वाद नाही, श्राप देतात. श्राप. बोट मोडतात, दात खातात. अरे आता दुर्जन आमच्या पोटी जन्माला म्हणतात आहे का. पण हे अन्नदान, ज्ञानदान, नामदान, वस्त्रदान, द्रव्यदान पूर्वजांच्या निमित्ताने होत असेल तर ते आपले गेलेले पूर्वज आशीर्वाद देतात यात नवल नाही. पण जगाचा मालक सुद्धा अशा सुपुत्राला मोतीराम महाराज मुली कन्या पुत्रा होती जे सात्विक, होती जे सात्विक. मुली कन्या पुत्रा होती जे सात्विक, होती जे सात्विक. मुली कन्या पुत्र होती जे वाटे द्यावा. हा सोहळा पाहून जगाच्या मालकाला अशा सुपुत्रांचं कौतुक वाटतं. तयाचा हरीक वाटे द्यावा आणि जगाचा मालक सुद्धा त्याला आशीर्वाद देतो आहे का. म्हणून असा सोहळा सुंदर या मानेप्रमाणे घडून आणलाय का. शेवटी प्रारब्ध आहे. तुम्ही आम्ही जीवन जगत असताना शेवटी म्हणत असतो, बाकी मनाच्या विरुद्ध घडलं तर शेवटी काय म्हणतो आपण, आपल्या काय नाही राहू द्या, म्हणजे आपल्या कायच नाही, प्रारब्धात नसेल म्हणतो काय. शेवटी प्रारब्धानुसार सगळं चालतोय का.
आणि हे प्रारब्ध प्रत्येकाला आहे महाराज, प्रत्येकाला आहे. हो, उंदरापासून इंद्रापर्यंत, संतापासून भगवंतापर्यंत, जपीपासून तपीपर्यंत, गरीबापासून श्रीमंतापर्यंत, चोरापासून राजापर्यंत हो प्रारब्ध आहे. यांनाच नाही तर माधू मामा, दगडाला प्रारब्ध आहे, लोखंडाला प्रारब्ध आहे, मातीच्या भांड्याला प्रारब्ध आहे, अरे प्रेतालाही प्रारब्ध आहे महाराज. प्रारब्ध प्रत्येकाला आहे. तुम्ही पहा, आता तुम्ही मंदिर बांधणारी मंडळी आहे आणि आमच्या बापूसाहेबजी माने पाटलांनी तर बरेच दगड मंदिराला लावले, मोठे मोठे आहे का बबन मामा. 10 फुटाचा दगड एक, किती फुटाचा? 10 फुटाचा दगड मधून तोडला, किती तुकडे झाले? कोण म्हणलं 1000? 2 तुकडे झाले. 5 फुटाचा एक तुकडा उरला दुसऱ्या 5 फुटाचा. त्या 10 फूट दगडाचे 2 तुकडे केले, एका तुकड्याची पायरी केली आणि दुसरा तुकडा जो उरला त्याची मूर्ती बनवली. झालं काय ऐका, ज्याची मूर्ती केली त्याच्यावर आम्ही डोकं ठेवतो आणि ज्याची पायरी बनवली त्याच्यावर आम्ही पाय ठेवतो. दगड एकच आहे पण प्रारब्ध दोघाचं वेगळं वेगळं झालं आहे का? मी सांगत नाही. पाषाण देव पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेवी. एकच दगड पण प्रारब्ध दोघांचं वेगळं वेगळं आहे. कुंभाराच्या आव्यामध्ये अनेक मडके तयार होतात. किती? एका एका आव्यामध्ये किती मडके? कुंभार आहे का नाही गावात? नाही का? आळंदी से म्हणा की आपली मग. एका कुंभार बाबाच्या आव्यामध्ये अनेक मातीचे भांडे तयार होतात आहे का? अनेक. पण त्याच भांड्यापैकी काहींचं प्रारब्ध उत्तम असतं, काहीचं मध्यम असतं आणि काहीचं सामान्य प्रारब्ध असतं. उत्तम प्रारब्ध वालं भांड हो गोपाल काल्यासाठी जात हो. मध्यम प्रारब्ध वालं भांड घरामध्ये शिंक्यावर दही दूध तूप लोण्यासाठी जात. आणि कनिष्ठ प्रारब्ध वालं भांड म्हाताऱ्याला उडता येत नाही म्हणून वाटच्या शेजारी काय टाकण्यासाठी 5चे ठोकळे म्हणा की 5चे ठोकळे. हे मातीच्या भांड्याला प्रारब्ध आहे. अरे काही काही भांडे एवढे नशीबवान आहेत, एवढे नशीबवान आहेत की त्या भांड्यामध्ये 4-4, 5-5 पिढ्या हो दही दूध तूप लोणी ठेवण्यात येतं महाराज. म्हणून सायंकाळी वेळ जात नाही तेव्हा बाबूराव मामा गावातल्या म्हाताऱ्या लुगड्यावाल्या कट्ट्यावर बसत असतात. कट्ट्यावर. इथं कट्टा आहे का आपल्या गावात? बिड्याचा नाही. कट्टे आहेत ना आपले. वट्टे म्हणतात का इकडे? वट्टे वट्टे बरोबर आहे. आमच्याकडे कट्टे म्हणतात, तिकडे कट्ट्यावाले माणसं आहे का? म्हाताऱ्या बायका बसलेल्या असतात. मग ते आता वेळ जात नाही म्हणून गप्पा मारतात. त्या म्हातारीमध्ये एक 85 वर्षाची म्हातारी होती बबन मामा. आणि ती 85 वर्षाची म्हातारी 92च्या घर मालकीन म्हातारीला घरात बघून म्हणू लागली, नानी काय ग चौतरा, घरामध्ये शिंक्यावरचं भांड फार जुनं दिसायला लागलं. ती 92ची म्हातारी म्हणती, हो बाई फार जुनं आहे. कधीच आहे व? ती म्हणती, मला काही सांगता येणार नाही कधीच आहे, पण माझी आजी सासू सांगत होती तिच्या आजी सासूच्या हातचं आहे. हिचं वय किती आहे? काय म्हणती? मला काही सांगता येत नाही पण माझी आजी सासू सांगत होती तिच्या आजी सासूच्या हातचं आहे. म्हणजे कधीच आहे? 4-4, 5-5 पिढ्या ज्या भांड्यामध्ये लोणी ठेवण्यात येतं याला म्हणतात उत्तम प्रारब्धवालं भांड. आणि एक भांड असं आहे म्हाताऱ्याला उठता येत नाही म्हणून खोकला आल्यानंतर आतलं मटेरियल टाकण्यासाठी बाजूच्या काटाला असते, याला प्रारब्ध म्हणतात. ही मी म्हणत नाही. ऐसे भिन्न भिन्न साठे मेरे प्रारब्धाने वा
जन्मल्याले निघालेले हजारो भांडे, पण प्रारब्ध प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे का? म्हणून मातीच्या भांड्याला प्रारब्ध आहे. अरे लोखंडाला सुद्धा प्रारब्ध आहे, लोखंडाला प्रारब्ध आहे. आमच्या माधव मामानं ऐकले 5 इंचाचं लोखंड. किती इंच? 5 इंच म्हणजे किती मामा? इथून त्याच्या घरापर्यंत बाबूराव मामाच्या नाही का? 5 इंच लोखंड. 5 इंच लोखंडाचे 2 तुकडे केले. एका तुकड्याचा चमचा केला आणि दुसऱ्या तुकड्याचा चिमटा केला. लक्षात आलं का? एकाचा चमचा आणि दुसऱ्याचा चिमटा केला. झालं काय? ज्याचा चिमटा केला ते दिवसभर चुलीमधले निखारे उचलू लागतो, आणि ज्याचा चमचा केला ते दिवसभर कांद्याच्या पोह्यामध्ये मजा मारतो. आहे का? एकच लोखंड. मी सांगत नाही. चिमटा और चमचे से होत बड़ी तकदीर, चिमटा जलता अंगार में, चमचा खाता खीर. लोखंडाला प्रारब्ध आहे, प्रेताला प्रारब्ध आहे. प्रेताला तुमच्या गावासमोर हायवे रोड जातो, तुम्हाला सगळ्याला माहित आहे महाराज, तुम्ही रोज बघता. अरे काहींची डेड बॉडी एवढी नशिबवान असते, एवढं प्रेत नशिबवान असतं की त्यांच्या प्रेतावर गुलाबाचे महाराज 50-50 किलोचे हार असतात. माधू मामा असं सजलेलं प्रेत असतं की मुंडक सुद्धा दिसत नाही. हे एक प्रेत असतं. आणि दुसरं एक 4 दिवसापासून बेवारस म्हणून पडलेलं असतं, उत्तर सुद्धा जवळ जात नाही. का? हे प्रेताला प्रारब्ध आहे. प्रेताला किसी की लाश पर फूलों की लड़ी है, तो किसी की लाश बिगर कफन की पड़ी है. प्रत्येकाला नवे माझे संत सांगतात, पहिली रचना प्रारब्धाची केलेली आहे, नंतर देहाची रचना केलेली आहे. आधी रचना कशाची आहे? आपल्या प्रारब्धाची आहे. जसं आपलं प्रारब्ध बनवलं त्यानुसार आपलं देहाचं काम चालू होत आहे का? हे कळत नसेल तुम्हाला. आपल्या आता अहमदपूर तालुक्याला रेल्वे नाही ना मामा? अहमदपूर तालुका रेल्वे आहे का अहमदपूरला? नाही. नशीब चांगले. मग बघ आवाजाची गरज नाही का? आम्ही वैतागून गेलो, आमचं घर कधी पडतं की असं वाटायला. एवढा बाबूराव मामा तर शेजारी रेल्वे असल्यामुळे 3 मजली बांधले, वर 4थं चालू आहे. आणि ती रेल्वे गेली की हादरत राहते. मला वाटतं कधी पडतं की अंगावर जातो की मी येड्याबाळ, असं वाटतंय का? रेल्वे जुन्या काळामध्ये रेल्वे होती म्हणतात. म्हातार सांगतात बाबा आमच्या काळामध्ये ते इंग्रज अधिकारी होते, त्यावेळेस पहिल्यांदा रेल्वे आली. त्यावेळेला ते आधी ते मग ती गिट्टी यात्रायची. तेव्हा का गाड्या होत्या काय? गिट्टी गाडवावर रेड्यावर आणायची, ती आतरायची, त्याच्यावरून पुन्हा ते दुसरं टाकायचं, त्याच्यावर ते लोखंडी रूळ आतरायचा. रूळ आतरल्यानंतर सगळं काम झाल्यानंतर मग ते काळ्या कपड्यातले ते आपले गोरे अधिकारी यायचे, इंग्रज अधिकारी. मग ते झेंडा दाखवायचे. कोणता झेंडा? हा कोणता? हिरवा नाही का? झेंडा दाखवण्याबरोबर मग भाग धुपण ठेव फेकतच महाराज ती गाडी यायची म्हणली. आता पहिल्यांदा महाराज गाडी बघितली. मग आता मला खरं सांगा, कुठं त्या रुळाला वळण असतात, वळण असतात, भले मोठे वळण असतात. इंजिन ड्रायव्हरनं ठरवलं माधू मामा, एवढं मोठं वळण घेतल्यापेक्षा आपण मधल्या मार्गे काळेगाव मार्गे अहमदपूरला जायचं. एवढं कशाला जायचं हे वळण घेऊन? जमतंय? होय जमतंय का? जमत नाही. कारण आता इच्छा असली तरी ड्रायव्हरला मधल्या मार्गे इंजिन नेता येत नाही, कारण इंजिन रुळाच्या आधी नाही. तसं आमच्या प्रारब्धामध्ये सुख दुःख लिहिलेले आहेत.
आमची इच्छा आहे दुःख न भोगण्याची, तरी सुद्धा आम्हाला दुःख भोगावं लागतं. कारण तुकोबराय म्हणतात हा देह प्रारब्धाच्या आधी तव आहे प्रारब्ध अधीन, देह तव आहे प्रारब्ध अधीन. वाहू भार याचा मी कासीना वाहू भार, याचा मी कासीना गणेश महाराज वाहू भार. तुझी माझा काळा तुझी याचना माझा तुझ्या याचना प्रारब्धाधीन याचा मी कासीन आव्हान, याचा मी कासीन वाहू भार, याचा मी कासीन वाहू वा गणेश मामा एक नंबर. जसं चालू आहे त्याच्यापेक्षा हा हे असं चालू पाहिजे ना. आता आमचं असं चालून येणार तिकून याला उलट तुम्हाला कळणार नाही गोविंदराव, आम्हाला कळालं बरं का दोघाला का. आज आमच्या माधू मामानं एकदम नंबर 1 नियोजन केलं बरं का. माधू मामा तुम्हाला आजच्या नियोजनाबद्दल 100 पैकी 150 मार्क, 50 एक्स्ट्रा. कारण कधी कधी काय झालं इथं आल्यानंतर गायक चांगला सांगितला, मृदंग वादक धॅकताड घिडणांग त्याकताड घिडणांग, मृदंग वादक मृदंग वादक चांगला सांगितला, गायक तुका मने माझे 3 घंटे चाल लावणार. हे दोघं चांगले आहेत, शिष्टी मौला महाराज मध्ये शिटी हाणणार. पण आज गायकही नंबर 1, वादकही नंबर 1 आणि सिस्टीम तर त्याच्यापेक्षाही नंबर 1 आहे का. हो, म्हणून आज मी 1 वाजून 10-15 मिनिटं घेणार आहे. गोविंदराव घेऊ का न ग? हा तुम्ही होच म्हणणार आहे, तुमचं काय जाणार आहे का. हा घ्या तू. हा मी कोणाचं ऐकत नसतो तसं, पण तुमचं ऐकावं लागेल कारण तुम्ही आज महादेवाचे पप्पा आहेत का. विठाला विठाला प्रारब्ध प्रत्येकाला म्हणा. प्रारब्ध कशाला म्हणायचं? जे भोगतोय त्याला प्रारब्ध म्हणायचं आहे का. प्रारब्धाचे 3 प्रकार आहेत. संचित संचित म्हणजे 3 प्रकार. क्रियमान आणि संचित. किती झालंय? शेतकऱ्याच्या भाषेत सांगतो ऐका. शेतातलं पीक म्हणजे काय आहे? क्रियमान. आमच्या घरी कणगीमध्ये किंवा पोत्यामध्ये भरून पडलेले थप्पीच्या थप्पी आहे, त्याला काय म्हणायचं? संचित म्हणायचं. आणि उद्या गिरणीवर गेलेलं पीठ पुन्हा खायला मिळणार आहे, त्याला प्रारब्ध म्हणायचं आहे का. प्रारब्ध हे 3 प्रकार आहेत का. 3 प्रकार आहेत. जे भोगायचंय त्याला प्रारब्ध म्हणायचं. मग जसं आमचं लिहिलेलं आहे तेच आम्हाला भोगायचंय का. अरे कुणालाही नाही, प्रत्येकाला महाराज. प्रत्येकाला एका आईच्या पोटी जन्मल्याने 2 मुलं असतात, पण प्रारब्ध प्रत्येकाचं वेगळं वेगळं बघा. एक मुलगा
येशीच्या खोलीमध्ये फाईलवर सह्या करत असतो आणि दुसरा त्याच आईच्या पोटी जन्मलेला मुलगा लातूरच्या स्टँडवर हमाली करत असतो. ऐका, एकाच आईच्या पोटी जन्मलेली, एकाच. ते प्रारब्ध प्रत्येकाला आहे. एवढंच नाही, जगप्रसिद्ध उदाहरण देतो तुम्हाला एक. जगप्रसिद्ध कोणतं? के गुरु से विद्या पढ़े थे कृष्णा ते छोटे सुदामा पढ़े थे. ये के गुरु से विद्या पढ़े थे कृष्णा ते छोटे सुदामा पढ़े थे. एका गुरुकडे शिकलेले दोन शिष्य आहेत, पण एक दुसऱ्याच्या दारात गेलं तर लोक दार बंद करतात, आणि एक दरवाजाच्या बाहेर पडलं तर भालदार चोपदार ललकाऱ्या देतात. ऐका, ललकाऱ्या. राजाधिराज महाराज कृष्णचंद्र भगवान पधारे. रात्रंदिवस एकाच्या कानावर ललकारे ऐकायला मिळतात, आणि दुसरं जर्मनचं ताट घेऊन एखाद्याच्या दारात गेलं तर लोक दार बंद करतात. एकाच गुरुकडे शिकलेत महाराज. प्रारब्ध प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाला प्रारब्ध आहे, प्रारब्धानुसार आमच्या जीवनामध्ये सुख दुःख हे ठरलेले आहे का. म्हणून तुकोबर आहे म्हणतात, देवा जे प्रारब्धानुसार होणारच आहे ना, त्याच्यात कोणी बदलच करणार नाही ना, याचा मिका शिन वाहू भार. काय विचारत कर बसवा का. कारण विचार केल्यानं, चिंता केल्यानं भाऊ, ओ खानापूरकर, चिंता केल्यानं काय होत आहे? भूक लागती. चिंता केल्यानं काय होत आहे? हो, शरीराचं वाटोळ होत आहे. मी सांगत नाही, हे बघा. विठाला विठाला चिंता से चतुराई घटे, पाप से घटे लक्ष्मी, दुःख से घटे शरीर, कहे गए दास कबीर. आहे का. म्हणून चिंता केल्याने चातुर्याचा नाश होत असतो माधू मामा. म्हणून चिंता करत बसायचं नाही. बरं, चिंता कुणाला नाही का? असं कोण आहे का चिंता नाही असं कोण हे इथं बसलेलं? प्रत्येकाला चिंता आहे महाराज. चिंता की बडी आग लगे जले सब संसार. कोणाला चिंता नाही. वर बसलेले तिघ तिघ होते, कसे पळू लागले आता भाऊ? कोण? हा, पळालं का नाही? पळवावं लागलं का नाही? कोण पळिलं? प्रारब्धानं चिंतेनं पळवलं ना महाराज. हो, अरे मग एवढ्या मोठ्या पदावर असताना सुद्धा पळावं लागलं. चिंता आहे, चिंता गोळ्या खाऊन झोपाय ना का. मग चिंता से चतुराई घटे, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कहे गए दास कबीर. आहे का. म्हणून चातुर्याचा नाश होतो. म्हणून चिंता करत बसण्यात वेळ घालण्यापेक्षा तुकोबर आहे म्हणतात, मला असं वाटतं त्याचं चिंतन करावं. इथून मागे जे झालं ना देवा, होऊ दे, पण इथून पुढचं माझं आयुष्य मोतीराम महाराज आता तुझ्या माझा काळ तुझ्या चिंताने, सर्व माझा काळ तुझ्या चिंताने,
टाळी वाजवा, टाळी वाजवा. अरे तुमचे 32 असताना सुद्धा तुमचा आवाज घरी गेल्यावर म्याव होतोय. एक सुद्धा नाही बघा, एक सुद्धा आहे का बघा कसा आवाज आहे. काय खाल्लं होतं म्हाताऱ्यानं कोणला माहित नाही. हा असं का. आयुष्यभर तूप खाल्ले पण दात कोणावर खाले नव्हते ना, तूपच खाल्लं होतं. दात खाले नाहीत म्हणून दात पडून सुद्धा चांगलं आहे मधलं सगळं वातावरण आहे का. एक नंबर आवाज. म्हणायला होतो अण्णाला इकडं आहे का. चला भाऊ काय चालू होतं आपलं कीर्तन होणार का. सर्व माझा काळ तुझी चिंतने काया वाचा मने इच्छितसे. तू गोपणे म्हणता तेव्हा चिंता करण्यात वेळ घालून काही फायदा नाही. आज कळालं मला. आणि चिंता करून उपयोगच नाही. जे जीवनात घडणार आहे त्याच्यात कोणी बदलच करणार नाही ना महाराज. जगाचा मालकही बदल करू शकला नाही. बदल करता आला असता तर सीता माईला 14 वर्षे वनवासामध्ये अनवानी पायानं फिरावं लागलं असतं मधुमामा. नाही महाराज मी सांगत नाही. हो जंगल जंगल राम फिरे रे लंका मेरो सीता माई कर्म रेखा बड़ी दुस्तर है दिल घटे ना. प्रत्येकाला प्रारब्ध, प्रत्येकाला मी सांगून गेलो आपल्या जीवनामध्ये जसं तयार केलंय ते भोगावं लागणार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात चिंता करायची नाही, तुझं चिंतन करायचंय. कारण मला कळाले आलंय तुझं चिंतन करणाऱ्याची चिंता तुला असते. जेव्हा कुणाला चिंता आहे. एकदा नाव घेते का नाही बायको. एकदा हो एकदा नाव घेते का नाही बायको. हो नाही काहीतरी एकदाच नाव घेते महाराज. ती चांदीची वाटी सोन्याचं ताट आणि गणपतरावच्या जीवा माझा थाट. कुणाच्या. हे गणपतराव माळेगावकर. एवढ्या समाजामध्ये नाव घेतल्यानंतर महाराज 5000 लोक होते ह्या नाक्षदा टाकायला. आणि बायकोनं नाव घेतलं महाराज. ते पण माईक मध्ये नाव घेतलं. अजिंक्य दादा माईक मध्ये नाव घेतलं. तुमच्यासारखा कॅमेरा ज्ञानाचं सागर युट्यूब चॅनल महाराष्ट्रभर फेमस झालं कमी दिवसामध्ये महाराज. आणि त्या चॅनल समोर बायकोनं नाव घेतलं. काय घेतलं बबन मामा. चांदीची वाटी सोन्याचं ताट. गणपतरावच्या जीवा माझा थाट म्हणली. गणपतरावची 56 इंच छाती फुगली. 56 इंच छाती आहे का. गणपतराव रोज एक कीर्तन करून यायचा. 3 कीर्तन आणायला लागला. म्हणे एका वर्षामध्ये बायकोला 5 काय म्हणतात त्याला 5 तोळे का. 5 तोळ्याचं काय केलं. चप्पल हार. त्याला कोणता हार म्हणतात आहे का. खुशच महाराज. स्वतः बोटात अंगठी नाही पण 5 तोळ्याचं. हो ते काय म्हणतात ते केलं आहे का. कशामुळे केलं. एवढ्या समाजात गणपतरावच्या जेव्हा थाट म्हणली ना. एकदा बायको नाव घेते नवऱ्याचं तर मरेपर्यंत तिची काळजी तिची चिंता कुणाला आहे. मालकाला असते. मालकाला. मग तुकोबाराय म्हणले देवा चिंता करून काय उपयोग आहे. अरे त्यापेक्षा जर तुझं चिंतन केलं तर आमची चिंता तुला करावी लागणार आहे. फक्त तुझं नाव घ्यायचंय. ते पण कसं. आवडीने भावे हरी नाम घेसी. आवडीने भावे हरी नाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. म्हणून नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत सो. खेद म्हणजे चिंता करायची गरज नाही. ती आहे आपलं बघून घ्यायला आहे का.
पण तुकोबरायला प्रश्न विचारला म्हणले महाराज तुम्ही त्याच्या चिंतनामध्ये काया वाचा मने इच्छित असो म्हणजे तुमचा काळ त्याच्या चिंतनात जावं असा संकल्प करता बाकी काही बघाव का नाही. तुकोबराय म्हणले बाकी करायची गरज नाही कारण याच्यापेक्षा जगामध्ये दुसरा कोणता लाभ नाही. लाभतो नदीस याहुनी दुसरा क्या बात है याहुनी दुसरा लाभतो नदीस याहुनी दुसरा लाभतो नदीस याहुनी दुसरा याहुनी दुसरा लाभतो नदीस याहुनी दुसरा काळ तुझी या चिंतने हो. वा क्या बात आहे. हे असा आवाज चालला पाहिजे महाराज. नंबर आहे. याच्यापेक्षा जगात दुसरा लाभ कोणता नाही. तुझ्या चिंतनात काळ जावा हाच जगातला सर्वात श्रेष्ठ लाभ आहे का. म्हणून चिंतने सरेतो धन्य धन्य काळ. म्हणून हे इकडं तिकडं गप्पा हाणल्यापेक्षा कधी मध्ये तरी जरा देवाचं चिंतन करत जा महाराज. कारण त्यानं आपल्याला 24 तास दिलेत, 21,600 श्वास मोफत दिलेत. त्याचं कधीतरी चिंतन करत जा. पण सध्या असं झालंय मधु मामा, आम्ही प्रपंचामध्ये हजारो कामं करतो महाराज. सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नाही त्या गोष्टी करतो. पण ज्यानं आम्हाला 24 तास आणि 21,600 श्वास मोफत दिले त्याचं एकदाही नाव घेत नाहीत. आहे का? एकदाही घेत नाहीत. मी सांगत नाही. आहे का कोणाला तरी? खरं सांगा इमानदारीने. उद्या कीर्तन नसल्यानंतर याच्यातले किती जण मंदिरावर येऊन देवाचं दर्शन घेऊन जातात? खरं सांगा हात वर करून. आमचे बबन मामा आहेत, माधवराव रोजच आहेत त्याची. बाकीचे काय पत्ते खेळायला जातात काय येडे बावळे? बाकीचे काय येत नाहीत. हे मी सांगत नाही महाराज. तुकोबरायनं सांगितलंय सध्याचं वातावरण, वर्तमान काळातली स्थिती तशी आहे. कशी आहे? जन तरी देखे गुंतले प्रपंची हो.
धर्म सांडी पडिले सकळन विषयी गोंधळ गांजत तसे आहे का, म्हणून त्याचं स्मरण करणं याच्यापेक्षा दुसरा लाभ नाही. आणि हा लाभ तुम्हाला विचारायचा असेल तर एकदा आपण सुदामजीकडे जाऊ आणि सुदामजीला विचारू, सुदामजी जीवनामध्ये लाभ कशाला म्हणायचं, हानी कशाला म्हणायचं, उत्तर ऐकायचंय आपल्याला. पण तत्पूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण मधले काय म्हणतात त्याला आडोटाईट घेऊ, मधलं भजन घेऊ. भजन ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी हात वर करा. इकडे आमचे माने पाटील, हा त्याचं नाव माधवराव असेल ना, हा पाटील ए मोटरसायकल वाले हात वर कर बघा, हात वर कर. तुलाही दिलेत हात आहे का, हे बघा आमच्या मालकाने हात वर केले, 2 हात वर करा मालक. हा बघा बरं चांगले चांगले ऐकत नाहीत पण विचार ऐकलं बघा, 2 हात वर केले. तिकडं रामाचं उपर्ण घेतलेलं ते आपलं तिकडे बघा, तिकडे ते शेजारचे बघा ते हात. ए तुला एकच हात आहे काय दादा, 2 कर की. बजरंग बलीचं मंदिर इमानदारीने सांगतो त्या बाबाच्या हातात गदा आहे, गदा. ज्यांनी ज्यांनी हात खाली घेतले त्यांच्या माग गदा घेतल्याशिवाय राहणार नाही बघा. ज्यांनी हात खाली घेतले त्यांचे हात घरापर्यंत जाणार नाही, काही होणार नाही बाबा. मोठ्या प्रेमानं भजन करायचं. भजन दादा फोटोवर असं थोडं फिरवा, पुन्हा हे टाळ हात घ्या, हात व्हायचे टाळी वाजलेले हात घ्या, हे सगळीकडे गाजवा जरा. हो 1.5 कोटी त्यांचे ते युट्यूबवर हे आहेत, काय म्हणतात त्याला, हा काय म्हणतात, हा ते येत नाही मला रे बाबा. 1.5 कोटी तुम्ही एका मिनिटात 1.5 कोटीपर्यंत जाणार आहे. फक्त तुमचे हात घ्या, बाबराव मामाचा हात घ्या सरळ, इकडे साहेबाचा घ्या आमच्या सरळ, तिकडे माता मावण्याचे हात घ्या, त्या दिदीचा हात घ्या, त्या पाठीमागच्या आमच्या आजीचा हात घ्या, सगळ्याचे हात घ्या. हात घ्या पण हातातलं काही घेऊ नका बरं. हो हातात मोठ्या प्रेमानं. तू लेन हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, लेन हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू लेन हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, लेन हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, पांडुरंगा 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 पांडुरंगा, भजनातली ताकद सांगतो ताकद. अरे जो कीर्तनामध्ये हातानं टाळी मुखानी भजन करतो त्याला फायदे 2 आहेत. हाती नाम, आजी मोक्ष आहे का, ऐशी साक्ष बहुतांशी. हा एक फायदा आहे. मुखानं भजन केलं तर मोक्ष प्राप्त होतो आणि हाताने टाळी वाजली तर मरेपर्यंत अटॅक येत नसतो. म्हणून ज्यांना ज्यांना हात आहेत त्याने सुंदर टाळी वाजवा. अरे एकदा त्याचं नाव या मुखाला येण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागतं. पुण्य आहे का. आम्ही आता 2 मिनिट भजन करायला लागलो. प्रत्येकाचं पुण्य किती होणार. आणि हे सर्व पुण्य आम्हाला आज आमचे वैकुंठवासी बापूसाहेबजी माने पाटील यांच्या पदरात अर्पण करायचंय. त्यांना तिथे कामाला येणार आहे. म्हणून मोठ्या प्रेमानं
विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठला टाळी 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 ओम नमः शिवाय 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 ओ पारकुमाई ओ पारकुमाई जय जय पारकुमाई वा. किती आनंद वाटला बघ बाबा मामा खरं सांगा तुम्हाला कोणाची आठवण आली का भजन करताना? बाबा मामाला आली नाही, तुम्हाला येईल का? अजिबात नाही. ही ताकदच भजनाची वेगळी महाराज हो कुणाचीच आठवत नाही भाऊ आले का होय गाईला पाणी पाजलं म्हणून कळलं का तुम्हाला आता अजिबात नाही एवढा विसर पडतो महाराज देही हो विसरून देह भान विसरला हा. अरे काय गवळणी का वेड्या होत्या का महाराज आम्ही 2 मिनिटाच्या भजनात घरदार विसरायला लागलो ज्याचं भजन केलं त्याचं नाव घेतलं 2 मिनिट आम्हाला घर विसरून गेलो आम्ही हो लेकर बाळ विसरलो मग तो जगाचा मालक सोबत असताना त्या गवळणीला काचा विसर हो, आठवतंय काय म्हणून विसरली कामधंदा सासू सासऱ्याची हा एवढं भजन ताकद आहे महाराज. चला आपलं झालं कीर्तन काय चालू होतं आपलं कीर्तनच दुसरं काय म्हणा सुदामजी ज्या वेळेस आपल्या पत्नीला सांगू लागले सुशीलेला सुशीले जी मालक सुन अभी अभी जो द्वारिके का राजा बना है ना राजा हाँ वो मेरा बाल सखा था देवी बाल सखा था हाँ देवी क्या बोलती हो सच क्यों होता हो ओ मेरा बाल सखा था ऐसा है हाँ ती सुशीला म्हणायला लागली तुमचा मित्र जर द्वारकेचा राजा आहे म्हणता अगं मित्रच नाही ग बघ लंगुटिया यार है लंगुटिया यार गुरु घर की बात है देवी प्रारब्ध का खेल है एक संग रहते थे एक संग सोते थे एक संग ओ खाते थे अरे गुरु घर की बात है प्रारब्ध का खेल है देवी वो द्वारिके का राजा बना और मैं मेरे झोपड़ी में रहता हूँ तेव्हा ती सुशीला म्हणायला लागली अहो आपले लेकर 4 दिवसापासून उपवाशी आहेत घरात उंदीर मला तर धान्याचा दाना नाही मग तुमचा मित्र द्वारकेचा राजा झाला जाणं आपल्या लेकरा बाळासाठी काहीतरी मागून आणा राग आला मारा सुदामजीला सुदामजी म्हणतात हे बघ सुशीले कपडे फाटकेत माझे पण संस्कार फाटके नाही मग अग माणसानं नाना माणसानं कपड्यानं फाटकं असलं पाहिजे पण विचारानं श्रीमंत असलं पाहिजे आहे का याचा पुढचं सांगू माणूस मळका असावा पण जळका नसू नये ऐका मळका असावा पण जळका नसू नये आता बरेच जळके लोक आहेत ऐका पण जळक्याने किती जळालं तरी गोविंदराव त्याचा जोपर्यंत तुमच्या डोक्यावर हात आहे ना तोपर्यंत कितीही जळू द्या ते जळून राग जरी झाले तरी तुमचं काही होत नाही ऐका म्हणून सुदामजी म्हणतात देवी मेरे कपडे फाट के हो लेकिन संस्कार नाही फटे हुए हो म्हणून मी माझ्या हो प्रपंचातलं दुःख माझ्या मित्राला म्हणजे जगाच्या मालकाला सांगणार नाही बघ मागण्यासाठी जाणारच नाही मेलो तरी जाणार नाही कारण माझा धर्म आहे औरन को धन चाहिए बावरी ब्राह्मण को धन केवळ भिक्षा भिक्षा मागून पोट भरणं माझा धर्म आहे मी जाणार नाही म्हटल्यानंतर तिला माहित होतं मालक आपला जात नाही
तिने सांगितलं अहो मागायला नका जाऊ ना, भेटीला जा ना भेटीला. तुला माहित नाही ग काय, श्रीमंत मित्र असो अथवा गरीब असो माधू मामा, पण त्या मित्राच्या भेटीला जाताना मित्रांना रिकाम्या हाताने कधी जाऊ नये बरं. शास्त्र सांगतं माने साहेब, रिकाम्या हाताने जायचं नाही. कुठं कुठं जायचं नाही, सासरवडीला जावयानं रिकाम्या हाताने जायचं. कसे टव करून बघालेत बघा ना. रिकाम्या हाताने कुठे कुठे जायचं नाही. भगवत कार्य भक्तानं रिकाम्या हाताने जाऊ नये. माय बापाच्या घरी मुलांनी रिकाम्या हाताने जायचं नाही. मित्राच्या घरी मित्रांनी रिकाम्या हाताने जायचं नाही. गुरुच्या घरी शिष्यांनी रिकाम्या हाताने जायचं नाही. कीर्तन कशाचंही असो, कीर्तन संपल्यानंतर कीर्तनकाराच्या पाया पडताना रिकाम्या हाताने पाया पडायचं. कशी बघायला बघा ना, काउंट करू नाही का. मित्राच्या घरी मित्राच्या रिकाम्या हाताने जायचं नसतं. आपल्या घरात तू आता सांगून गेलीस उंदीर मला धान्याचा दाना नाही, काय घेऊन जायचंय. ती मुली काळजी करू नका, मी व्यवस्था करते. 4 घरचे महाराज मुठभर तांदूळ आणले, एका गटुडीत बांधले. ती गटुडी सुदामजीच्या जवळ दिली. सुदामजी बगलेत घेऊन निघाले. वेळ कमी आपल्यापाशी, जरा डोळ्यासमोर चित्र आणा, दोघाचं चित्र आणा, जरा जोड्या लावा. अरे एकाच्या पायामध्ये जोडा आहे तर दुसऱ्याच्या पायामध्ये फाटक्या चपला असत्या, त्या बी नसत्या तुटक्या आहे का. एकाच्या पायाला दुसऱ्याच्या पायात जोडा आहे तर एकाच्या पायाला फोड आहेत. एकाच्या कमरेला पितांबर आहे, दुसऱ्याच्या कमरेला हो फाटकं धोतर आहे. एकाच्या गळ्यामध्ये नवरत्नाचा हार आहे, दुसऱ्याच्या गळ्यामध्ये तुटक्या दोरीनं फुटकं मडकं बांधलेलं आहे. एकाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे, दुसऱ्याच्या डोक्यावर मळकट फेटा आहे. एकाच्या हातात काठी आहे, दुसऱ्याच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे. एक मदनाचा पुतळा आहे, दुसरा हाडाचा सापळा आहे महाराज. पण काठी टिकत सुदामजी निघाले जगाच्या मालकाला भेटायला. पण जाताना चिंतन चालू होतं. चिंतन, कोणतं चिंतन चालू होतं. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते चले मन में हरे कृष्ण रामा. चलत चलत पहुंच गए द्वारकापुर धामा. पोहोचले वेळ कमी असल्यामुळं तिथे गेल्यानंतर विचारलं कोण आहे, सांगितलं अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो किधर पे सुदामा करीब आ गया है, न जाने कहां से ओ भटकते भटकते न जाने कहां से तुम्हारे महल के करीब आ गया है. जाऊन सांगितलं जगाच्या मालकाला कळलं. अनवाणी पायानं पळाली, कडकडून मिठी मारली, सुदामजीला घरात आणला. आहे का माझा दृष्टांत संपला. त्यावेळेला त्याने विचारलं माधवराव कैशी हो सुदामा, खरं सांगा बाबा, विचारण्यासारखं काही होतं का, आहे काही विचारण्यासारखं. गाठी गाठीचं धोतर आहे, मळकट फेटा आहे, हाडाचा सापळा झालेला आहे, हातामध्ये काठी आहे, 6 महिन्यापासून पोटात अन्नाचा कण नाही. आणि ब्रह्मांडाचा मालक सुदामजीला पाहून म्हणतो कैशे हो सुदामा. पण उत्तर काय गोड दिलं माझ्या सुदामजीनं, ऐका. सुदामजी म्हणतात मानो या मत मानो लाला, तेरी कसम खा के कहता हूं इस दुनिया में तेरे सुदाम जैसा दूसरा धनवान नहीं है, धनवान नहीं है. देव रडतात कैसे धनवान सुदामा. धनवान की परिभाषा भूल गई लाला.
सांदीपानी ऋषि ओ गुरुदेव विद्या पढ़ते समय क्या कहते थे बच्चे लोग, संपत्ति संपत्ति नहीं, विपत्ति विपत्ति नहीं, भगवान को भूल जाना ये सबसे बड़ी विपत्ति है और भगवान को याद करना ये सबसे बड़ी संपत्ति है। तो तेरी कसम खा के कहता हूँ लाला, विद्या पढ़ के गया उस दिन से आज तक तेरे भजन के बिना, तेरे याद के बिना इस सुदाम का एक पल भी नहीं गया रे। और बोल लाला, मेरे जैसा दुनिया में दुसरा कोण धनुवान आहे? म्हणून लाभ तो न दिसे याहुनी दुसरा. हो, विसरणं याला लाभ म्हटले माधवराव. तुम्ही याला प्रमाण पाठ आहे. हो, माहिती आहे तुम्हाला. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. लाभ हो, लाभ म्हणजे त्याला हो आठवणं. म्हणून हो ते एक प्रमाण आहे. सांगत से बोंब कुणी न ऐकती कानी, हरी हरी न म्हणता या थोर झाली हानी. भगवंताचा आठव याला लाभ म्हणायचं, विसर याला हानी म्हणायचं. म्हणून तुकोवर देवा याच्यापेक्षा जगात दुसरा कोणता लाभ नाही. आणि हे बघ माझ्या जीवनात जे दुःख आले त्यात तुझा काही दोष नाही. मग जे काही भोगतोय मी माझ्या पूर्व संचिता नाही का, जे जे माझ्या प्रारब्धात लिहिलंय ते मी आज भोगतोय. म्हणून आपण व्यवहारात म्हणत असतो चांगलं झालं तर सुदैव आणि वाईट झालं तर दुर्दैव. आणि आजपर्यंत जे भोगत आलो ना, मला बादा बादा काठीने मारलं मंबाजीनं, गावाच्या बाहेर हाकलून दिलं पाटलानं. अरे नाही त्या गोष्टी घडल्या, या तुझा तीळ मात्र दोष नाही. हे माझं संचित संपतो. म्हणून तुका म्हणे आलो सोसित संकटे, मी माझे ओखटे आहे देवा. पण झालं गेलं जाऊ दे, पण संकल्प माझा आहे सर्व माझा काळ तुझी या चिंतने, काया वाचा मने इच्छित असे. जसा तुकोबरायांनी संकल्प केला आणि शेवटच्या वेळेस जगाच्या मालकाचं चिंतन केलं, शेवट गोड करून घेतला, तसाच शेवट आमच्या बापूसाहेबजी माने पाटलांचा गोड झाला. ही सांगायची वेगळी गरज नाही, कारण आजचं चित्र सांगतं त्यांचा शेवट अत्यंत गोड झाला, अत्यंत गोड झाला. त्यांना जगाच्या मालकानं त्यांच्याजवळ जागा दिली. सांगायची वेगळी कारण नाही, कारण चित्र सांगत असतं त्यांना कुठं गेलेत आणि कुठं जागा मिळाली आहे का. सुंदर नियोजन आमच्या माने परिवाराने केलं. गोड कार्यक्रम झाला. अशी उत्तरोत्तर अशी आमच्या अशोक मामा आणि चंद्रकांत मामाच्या हातून सेवा घडावी ही सदिच्छा व्यक्त करतो. चुकीचा शब्द निघाला असेल क्षमा मागतो. योग्य वाटला असेल माझ्या गुरु यांचं. जितनी मेहरबानी आपने की, जितनी मेहरबानी आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये कृपाई संत ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझमें तो कोई ऐसी बात नहीं, मुझमें तो कोई ऐसी बात नहीं. ज्ञानेश्वर हरि 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 विठ्ठल जय जय.